नमस्कार, फ्लेवर्स अँड स्पाइसमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत पौष्टिक लाडू। सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत। या दिवसांमध्ये बदलत्या वातावरणानुसार आपल्याला व्हायरल इन्फेक्शन होत असतं। आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, त्यामुळे हे लाडू बनवण्यासाठी वापरलेले सर्व घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे, मेंदू आणि हाडांसाठी उपयुक्त आणि शरीराला ऊर्जा देणारे आहेत। त्यामुळे रोज सकाळी एक लाडू दुधासोबत खाल्ला तर तो आपल्या शरीराला फायदेशीर ठरेल। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। सुरुवातीला आपण काही घटक भाजून घेणार आहोत। त्यापैकी एक आहे सुके खोबरे। इथे कढई गरम करायला ठेवली होती, त्यामध्ये 1 वाटी किसून घेतलेले सुके खोबरे भाजून घेऊया। खोबऱ्यामध्ये हेल्दी फॅट्स, आयर्न आणि फायबर ही जीवनसत्वे असतात, ज्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते, मेंदूला पोषण मिळते आणि त्वचेसाठी देखील चांगले असते। थोडा लालसर कलर आल्यावर कढईतून काढून घेऊ। त्यानंतर आपण शेंगदाणे घेणार आहोत। इथे मी 1 वाटी शेंगदाणे भाजून घेणार आहे। शेंगदाण्यामध्ये प्रोटीन आणि व्हिटॅमिन ई असते, जे आपले स्नायू बळकट करते, ऊर्जा वाढवते आणि त्वचाही चमकदार करते। शेंगदाणे खरपूस भाजून झाले की कढईतून काढून घेऊ। आता आपण यामध्ये अक्रोड घेणार आहोत। अर्धी वाटी अक्रोड आपण थोडेफार भाजून घेणार आहोत। अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, व्हिटॅमिन B6 आणि मॅग्नेशियम अशी जीवनसत्वे असतात, ज्यामुळे आपल्या मेंदूचे कार्य सुधारते, हृदयाचे आरोग्य सुधारते आणि सूजही कमी करते। हलकासा कलर बदलला की आता हे अक्रोड आपण कढईतून काढून घेऊयात। अक्रोड भाजून झाले की आता आपण कढईमध्ये अर्धी वाटी काजू भाजून घेणार आहोत। काजूमध्येही व्हिटॅमिन ई, के, B6, मॅग्नेशियम आणि झिंक ही जीवनसत्वे असतात। यामुळे आपल्या त्वचेचे आरोग्य सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तसेच हाडेही बळकट होतात। हलकासा रंग बदलला की काजू आपण कढईतून काढून घेऊयात। आता आपण यामध्ये अर्धी वाटी बदाम घेऊयात। यामध्ये व्हिटॅमिन ई, B2, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम अशी जीवनसत्वे असतात, जी आपली स्मरणशक्ती वाढवतात, कोलेस्ट्रॉल कमी करतात, तसेच आपल्या त्वचेचे पोषण देखील करतात। थोडा कलर बदलला की बदामही आपण कढईतून काढून घेऊयात। आता बदाम भाजून झाले की आता आपण यामध्ये अर्धी वाटी भोपळ्याच्या बिया घेऊन भाजणार आहोत। भोपळ्यांच्या बियांमध्ये झिंक, मॅग्नेशियम, ओमेगा 3, आयर्न अशी जीवनसत्वे असतात। यामुळे आपली झोप चांगली लागते, इम्युनिटी वाढते आणि केस गळतीही कमी होते। हे भाजून झाले की कढईतून आपण काढून घेऊयात। भोपळ्याच्या बिया भाजून झाल्या, आता आपण यामध्ये अर्धी वाटी मगज बी घेऊयात। मगज बी आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। मगज बीमध्ये प्रोटीन, ओमेगा 3, मॅग्नेशियम आणि झिंक ही जीवनसत्वे मिळतात। यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते। हे त्वचेसाठी देखील फायदेशीर असते, तसेच मानसिक तणावही कमी करते। हलकासा याचा कलर बदलला की आपण हे कढईतून काढून घेऊयात। यानंतर आपण अर्धी वाटी पांढरे तीळ भाजून घेणार आहोत। पांढऱ्या तिळात कॅल्शियम, आयर्न, झिंक आणि फायबर ही जीवनसत्वे असतात। यामुळे आपली सांधेदुखी कमी होते, त्वचेसाठीही उपयुक्त असते आणि महत्त्वाचं म्हणजे हाडही मजबूत करते। कलर थोडासा बदलला की आपण कढईतून हे तीळ काढून घेऊयात। करपून द्यायचे नाहीयेत, खरपूस असे हे पांढरे तीळ आपण भाजून घेणार आहोत। अशा प्रकारे हे सर्व भाजून घेऊन पूर्णपणे थंड होऊन द्यायचे आहे। आता आपण याच कढईमध्ये 2-3 चमचे तूप घेऊन त्यामध्ये 4-5 चमचे बारीक रवा घेऊन भाजून घेणार आहोत। 4-5 चमचे बारीक रवा चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे आणि या तुपामध्ये खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। रवा भाजत आला की यामध्ये 1 वाटी गव्हाचे पीठ चाळून घ्यायचे आहे। हे पीठ भाजून असताना यामध्ये आपण थोडं थोडं तूप घालून भाजायचं आहे। आपण जसं बेसन पीठ भाजतो, बेसन पिठाचे लाडू बनवताना, त्याच प्रकारे आपण इथे गव्हाचे पीठही व्यवस्थित भाजून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता या पिठातल्या हळूहळू सर्व गाठी मोडायच्या आहेत। पीठ भाजताना एकही गाठ राहून द्यायची नाही, नाहीतर हे पीठ कच्चे राहू शकते। इथे सगळं पीठ भाजून होईपर्यंत मला 5 ते 6 चमचे तूप इथे लागलेले आहे। थोडं थोडं तूप घ्यायचं आहे। 2-2 चमचे तूप मी इथे घातलेले आहे आणि जेव्हा हे पीठ भाजून होईल तेव्हा हे थोडं थोडं तूप सोडायला सुरुवात करेल आणि या पिठाचा असा गोळा तयार व्हायला लागेल। आता या भाजत आलेल्या पिठामध्ये आपण एक पाण्याचा शिंतोडा देऊया, म्हणजे हे पीठ लाडू खाताना टाळ्याला चिटकणार नाही आणि छान असं दाणेदार भाजलं जाईल। हे पहा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे इथे मी पाण्याचा शिंतोडा देऊन हे पीठ 1 मिनिट बारीक गॅसवरती भाजून घेत आहे। आता हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे।
तेव्हा गॅस बंद करायचा आहे आणि हे पीठही पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे. हे पीठ थंड होत आहे तर आपण मगाशी जे भाजून घेतलेलं आहे ते थंड झालं आहे का पाहूयात. हे थंड झालं आहे. आता आपण यामध्ये 1 वाटी खजूर घेऊया. इथे मी 10-15 खजूर घेतलेले आहेत आणि त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. खजुरामध्ये आयर्न, पोटॅशियम, व्हिटॅमिन B6 आणि मॅग्नेशियम असते, जे थकवा दूर करते आणि हिमोग्लोबिन वाढवते, तसेच पचनही सुधारते. आणि 1 वाटी गूळ घालायचा आहे. गूळ हे रक्तशुद्धी करते आणि विषारी घटक बाहेर टाकते. इथे मी सेंद्रिय गूळ वापरलेला आहे. साधा गूळही वापरू शकता, पण सेंद्रिय गूळ अधिक फायदेशीर असतो. हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊया आणि मिक्सरमधून बारीक करून घेऊयात. सगळं काही व्यवस्थित मिश्रण बारीक झालेलं आहे. आता यामध्ये 1 वाटी खारीक पावडर घालून घेऊ. खारकीमध्ये आयर्न, कॅल्शियम आणि फायबर असते, जे हाडं बळकट करते, थकवा कमी करते आणि रक्तशुद्धीही करते. ही खारीक पावडर या मिश्रणात मिक्स करून घेऊ. आता यामध्ये मगाशी भाजून ठेवलेले रवा आणि गव्हाचे पीठ घेऊ आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे रव्याचे आणि गव्हाचे पीठ यामध्ये अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. दोन्ही हातांनी व्यवस्थित चोळून घेऊन या पिठाच्या गाठी मोडून हे पीठ यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला लाडू बनवता येतील. तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दोन्ही हाताने व्यवस्थित हे पीठ मिक्स करून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता हे पीठ कोरडं झालेलं नाही आहे. खूप छान असा लाडू याचा बनवता येतोय. अशा पद्धतीने या सर्व पिठाचे आपण लाडू वळून घेऊयात. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दोन्ही हाताच्या साहाय्याने या पिठाचे आपण लाडू बनवणार आहोत. लाडू बनवून झाला की अशा प्रकारे हातात गोल फिरवून घ्यायचा, म्हणजे त्याचा शेप व्यवस्थित गोल होतो आणि त्याच्यावर एक चकाकीही येते. अगदी शेवटचा लाडूसुद्धा सहज वळता येत होता. मिश्रण थोडंसुद्धा कोरडं पडलेलं नाही आणि या सर्व पिठाचे इथे 20 ते 25 लाडू तयार झाले. तुम्ही बघू शकता पीठ अजिबात कोरडं झालं नाही आणि शेवटचा लाडूही अगदी व्यवस्थित सहजपणे वळता आला. अशा प्रकारे ही रेसिपी इथे तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने अगदी सहज आणि पौष्टिक इम्युनिटी बूस्टर लाडू तयार आहेत. हे लाडू सर्व वयोगटासाठी उत्तम आहेत. तुम्ही जर हा लाडू रोज खाल्लात तर तुमची इम्युनिटी नक्कीच वाढेल. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. आणि अजून आरोग्यदायी रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच खास रेसिपीसोबत. धन्यवाद.